निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं, निवडणूक आयोगाविषयी संशय निर्माण करणं, यात मात्र त्यांना यश आलेलं आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसाला सुद्धा निवडणूक प्रक्रियेविषयी शंका वाटू लागलेली आहे, याच्यामध्ये काही शंका नाही. आणि हां. ही जी शंका आहे, ही नगरपालिका निवडणुकीपासून ते लोकसभा निवडणुकीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर वाटू शकते. आणि मला असं वाटतं, की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते खरं खोटं हा मुद्दा वेगळा. मुळात निवडणूक आयोगाला प्रश्न विचारले, तर त्याची उत्तर भाजपनं देण्याचं काही कारण नाही. हं. निवडणूक आयोग आणि भाजप यांचा काही परस्परांशी संबंध नाही. इव्हन आता जर बघितलं आपण, ज्या प्रकारे आता हा निर्णय कोर्टाने किंवा निवडणूक आयोगाने घेतला, म्हणजे इतके दिवसानंतर निकाल, तर तेव्हा त्याच्याबद्दल उलटपक्षी भाजपनं सुद्धा असं म्हटलं, की कोर्टाची किंवा निवडणूक आयोगाची भूमिका हां, आम्हाला समजत हां. नाही. त्यामुळे मला असं वाटतं, की निवडणूक आयोगाच्या प्रश्नांना भाजपनं उत्तर देण्याचं काही कारण नाहीये. भाजपनं असं म्हटलं पाहिजे, की ते निवडणूक आयोगाने तुम्ही बघून घ्या. भाजप ठीक आहे. जेव्हा उत्तर देतं, भाजप उत्तर देतं तेव्हा उलटपक्षी लोकांना शंका येते, की भाजपचा काय संबंध आहे याच्यामध्ये. तर निवडणूक के के आयोगानं केशवजी निवडणूक आहेत आपल्यासोबत. केशवजी आहेत. मी निवडणूक केशवजींना विचारतो आयोगानं असं का निवडणूक होतंय? आयोगानं निवडणूक आयोगानं निवडणुका पारदर्शक पद्धतीने लढवल्या पाहिजेत आणि निवडणूक आयोग स्वायत्त असणं हे भारताचं वैशिष्ट्य आहे. भारताच्या लोकशाही प्रक्रियेतली जी अनेक वैशिष्ट्ये आहेत, त्यामध्ये निवडणूक आयोग, स्वायत्त आणि पारदर्शक निवडणूक आयोग हे महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्याविषयी शंका उपस्थित होणं हे गैर आहे. त्याचा त्याचा विरोधकांनी कसा मुद्दा केला, त्याच्यामुळे विरोधकांनी एक्सक्यूज सांगितलं का, हा मुद्दा वेगळा आहे. पण निवडणूक आयोगाच्या या मुद्द्यांना उत्तरं सुद्धा निवडणूक आयोगानंच दिली पाहिजेत. ते भाजप का देतं हे मात्र मला कळत नाही. ठीक आहे. भाजपचं उत्तर घेतो आणि नंतर पुढच्या मुद्द्यावर जाऊ. ते मला खरंच असं राजकीय पक्षांनी निवडणूक आयोगावर टीका करणं, विशेषतः पराभवाच्या नंतर रडीचं डाव खेळणं हे स्वाभाविक आहे, नॅचरल आहे, त्यात गैर काहीच नाही. पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की स्वतःला विचारवंत समजणारे, संपादक समजणारे इतक्या ढोंगीपणाने एकांगी भूमिका घेऊन बोलायला लागतात. त्यावेळी मला खरंच समाज संशय निर्माण करतोय. कुठल्या आधारावर वाक्य आलं? म्हणजे 4-2 काँग्रेसच्या जे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत त्यांनी ही शंका व्यक्त करणं आणि समाजाने शंका निर्माण करणं, असं जे आपण निष्पक्षपातीचा आव आणून चेहरा फेस करून ढोंगीपणाने आपण बोलायला लागतो, तर आपण खरंच संपादक असतो का आपण काँग्रेसचेच नकळत प्रवक्ते झालेला असतो, याचा विचार करण्याची आवटेसारख्यानी गरज आहे. माझी नम्र विनंती आहे, माझे सांगण्याचे मित्र आहेत. दुसरा त्यातला मुद्दा असा की या सगळ्या प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पार्टी उत्तरं दिलीच नाहीत. या निमित्ताने ज्यावेळी भारतीय जनता पार्टीवरती जी बदनामीची मोहीम ज्यावेळी सुरू केली, त्याची उत्तर भारतीय जनता पार्टी देतं. निवडणूक आयोगाचे आक्षेप आहेत, ते निवडणूक आयोग त्याची उत्तर देईल का नाही त्याचा त्यांचा प्रश्न आहे. त्यांनी काही उत्तरं दिलीत पण त्यांनी ती स्वीकारायची नाही आहेत काँग्रेसला, का राहुल गांधी, कारण ते सोयीचं नाही आहे. मुळामध्ये लक्षात घ्या, तुम्ही एक मिनिट माझं पूर्ण होतं. मुळामध्ये असं आहे की तुम्ही निवडणूक लढवणार नाही. मला सांगा, महाविकास आघाडीच्या जे प्रमुख पक्ष आहेत त्यातल्या किती पक्ष आहेत? म्हणजे उद्धव ठाकरे किती सभा महाराष्ट्रात घेतल्या, आता शरद पवारांनी किती सभा घेतल्या? त्यामुळे तुम्ही